भिवंडी तालुका जुनानदुर्खी गांव के किसान रघुनाथ पाटिल के फार्म हाउस व खेतों में अज्ञात व्यक्तियों द्वारा आग लगाने की वजह से हुआ लाखों का नुकसान, शासन व प्रशासन से मुआवजा देने की मांग। इस संदर्भ में जुनानदुर्खी गांव के किसान रघुनाथ पाटिल ने हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। माझं नाव रघुनाथ चंद्र पाटील, राहणार जुनानदुर्खी, शिवाजीनगर, तालुका भिवंडी। माझे वय 67 वर्ष आणि धंदा शेती। जवळजवळ 8 दिवसापूर्वी दुपारी 1:30 वाजता इकडून कोणतरी बाहेरचे लोक आली, हे पाड्यातले आले आणि हा नारळ पाडले इथे। पाडल्यानंतर त्यांनी फोडून ते खाले। नंतर आम्ही आता 1 वाजता 1:30 वाजता इथं कोणी राहत नाही, व नंतर ते आग लावून निघून गेले। त्याच्यानंतर जवळजवळ 3:30 वाजता दसऱ्यात लाडके नामकर यांनी आमच्या पोऱ्याला फोन केला, अंकुशला, कारण अंकुश तुझे साईटला तुझे बगीचाला आग लागलेली आहे, तर तुम्ही ताबडतोब यावा। तर मी जवळजवळ 10 ते 15 पोरं गाडी घेऊन आलो आणि ती आग संपूर्ण ती विझवली आग म्हणजे जवळजवळ का 1000-2000 फूट कंपाऊंड जळला। वरती बघा एवढे वरती 27 वर्षाचा कंपाऊंड होता, 1998चा। या 1000-2000 फूट या कंपाऊंड जळून गेला। आणि नंतर काय मग जिकडे पाणी बिनी मारून आम्ही विझवला आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब 10-15 माणसं आणून 5-6 बंडल वायाचे ताराचे आणले आणि ते आम्ही कंपाऊंड त्याला अटकाव बघून केल्यानंतर 2 दिवस इथं आमचे गेले। तिसरी सला डबल आम्ही घरी गेल्यानंतर डबल तो आमचा एक माल आणि हा एक माल, हे जवळजवळ मला वाटतं 3 एकर आणि 8 एकर असा 14 एकर तो दुसरा माल आहे, तो पण मला पेटवून दिल्यानंतर मी तालुका पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज केल्यानंतर आमचा मोठे मेन साहेबांनी आम्हाला बोलवलं आतमध्ये आणि परिस्थिती सर्व विचारली काय झाला त्या। मी संपूर्ण साहेबांना हकीकत सांगितली आणि संपूर्ण साहेबांनी हकीकत सांगल्यानंतर त्यांनी 2 आपले पोलीस पाठवले चांगले। आणि साहेब एवढा भारी माणूस होता का, त्या देवासारखा होता। देव त्यांच्या कार्याला आशीर्वाद देव आणि त्यांना ते अजून मोठे व्हावं असं मला आनंद वाटतंय। ताबडतोब त्यांनी माणसं पाठवली आणि माणसांनी सर्व ते 2 पोलीस बांधव आले होते, त्यांनी संपूर्ण पाहणी केली, संपूर्ण याची पाहणी केली आणि त्यांनी फोटो काढून नेले। आणि साहेबांनी त्यांनी सांगितले की जर याच्या पुढे कोणतरी तुम्हाला बागामध्ये आढळला तर तुम्ही त्याला आम्हाला कळवा, आम्ही त्याला ताबडतोब त्याचा बंदोबस्त करू। कारण ते इथे आताच नाही, आंबे आता नारळ झाले तरी चोरी करतात लोक, आंबे झाले तयार तरी लोक चोरी करतात, चिकू झाले तरी चोरी करतात, आणि आपले पाऊस काळात भाजीपाला लावला तरी चोरी करतात। कधी इकडे लांबचे लोक येत नाही, इथे आजूबाजूला पारा इच्छित लोक कोणतरी करतात। पण साहेबांनी विचारलं कोणतरी तुम्ही नाव सांगा, मी सांगा साहेब नाही, आपण पाहिलं नाही तर आपण नाव नाही सांगणार, कोणाला बुरवाचा ते चुकीचं आहे। ते साहेबांनी सांगला हो चालेल। मग आता हे काय करायचं, असा जर माणूस जर करायला लागला, आता माझ्या जवळ आवराच नाही तर जवळजवळ माझी 20-25 एकर मालवर जाळून टाकली। तिकडे 12 एकर जमीन आहे, 1 किलोमीटर अंतरावर 12 एकरचा एक गट आहे, तो पण असा जाळून टाकला संपूर्ण। किंवा पूर्ण मुले आपले काय नुकसान आगीमध्ये नुकसान माझं बघा संपूर्ण दिसतं। जवळजवळ 20-25 नारळी जळली असतील, 20-25 आंबे जळले आणि जवळजवळ 50 टोकराची झाडं जळली। मग जवळजवळ मला $1,00,000-2 लाख रुपयाचा नुकसान माझा झाला। तर यावर जरी सरकारने भरपाई दिली तर त्यात आनंद होईल, पण याच्यावर सरकारने 100% लक्ष दिला पाहिजे। का 100% दिला पाहिजे, तर असा जर होत गेला सगळ्या वेळी आम्ही दुर्लक्ष केला, लोकांनी दुर्लक्ष केला, सरकारने दुर्लक्ष केला, ते पुढे चालत राहील। ते बंद होण्यापेक्षा सरकारने याच्याकडे मोठ्यात मोठा लक्ष दिला पाहिजे। ना जर समजा कोणी याच्या अन्याय करतात तो जर सापडला तर त्याला चांगल्या गुन्ह्यामध्ये अटकवला पाहिजे, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। मला एवढं बोलायचं आता हे असंच नाही, हे असंच चालू राहील, आता काहीच नाही झाला। आता 2 दिवसापूर्वी हे अशीच फंटूस पुरा जिकडे हिंडतात आणि काही पण चोरी करतात आणि पेटवून पळतात। 2 दिवसापूर्वी तर आमच्या बाजूला तिथं घराच्या खाली दवाखाना आहे, 8 वाजता मी दवाखान्यामध्ये गेलो होतो। दवाखान्यामध्ये गेलो तर दवाखान्यामध्ये मी दुकानावरती आलो, ते 7-8 पोरं 12 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची अशी लाईन से सिगारेट वाला बसली होती।
अशी पोरं सिगारे ओढतात, नाहीतर गांजा पण ओढतात आणि गुटखा पण खातात, दारू पण पितात आणि काय पण करतात. अहो 6 महिने अगोदर ते तिथे खडी मशीन आला जमिनीच्या बाजूला तिथं, अहो ते ड्रायव्हरला एवढा मारला का लोक धावले असतं, मारून टाकला असता. अहो ते पोरं आता जी खराब झाल्यात. पण याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, यांना बंदोबस्त करायला पाहिजे. ही 15 वर्ष 16 वर्ष ते पुरा दारू पिऊन तर चोऱ्या करायला लागली, गुटखा भरायला खायला लागली आणि ते गांजा प्यायला लागले, तर पुढे कसं काय चालला? डायरेक्ट बोलतात ते, असे बोलतात का सरकारने सगळं फुकट दिलं, खाऊन पिऊन मजा करायची आहे आम्हाला, खाऊन पिऊन मजा करायची, मग मजा करायला काय वांधा आहे, अशी डायरेक्ट बोलतात. ते सरकारने पण याच्यावर विचार करावा याच्यावरती, कारण असं जर होता तर नाही चालणार. ते आज शेकडो एकर जंगल आहे. पहिले आम्ही 15 वर्ष अगोदर हा जंगलातून आम्ही पाला नव्हतो बैलगाडीवरती राबणीसाठी. आंब्याचे गावचे लोक तेच येऊन यायचे. 15 ते 20 दिवस आम्ही पाला राबणी करायची. पण आता करणार काय? पूर्ण माझा जलून गेला. काय राबणी कशी करणार? जमीन कशी लावणार? अहो मी 40 एकर जमीन लावतो, कसा लावणार मी? शेतकरी कुठलीही सभा जमीन लावणार? अहो मोदी सरकारला मी यावर्षी 30 टन भात दिला, यावर्षी आम्ही देऊ शकत नाही. कारण ते याला कारण एकच आहे का माणूस आहे तो काम करत नाही. आता माणूस सगळा आलसी बनला. बघून सरकारने याच्याकडे विचार करावा ना, आम्हाला याच्यातून पार पाडावा. आणि मी आवडत सरकारला बोलायचं आहे, या जवळ हे लोक फुकट देतात, ते फुकट या करतात, त्याच्यावर सरकारने विचार करावा. अहो एवढंच नाही, आता लाडके बहिणींचे पैसे मिळतात. अहो लाडके बहिणीचे पैसे मिळतात, काय लाडके बहिणीशी त्यांची माणसं जोपर्यंत पैसे खपत दारू पिऊनच हिंडतात आणि तो सरकारचा चांगला पैसा तो दारूवारी घालवतात. तरी सरकारने त्याच्यावर चांगला विचार करावा, त्याला चांगला निर्णय लावून त्याला चांगला मार्ग लावावा. आपला असा त्याला विरोध नाही. मग सरकार जर समजा असाच जर सगळे माणसांना फुकटच देत राहिला तर कसं काही आपला देश चालायचा? तुम्ही विचार करा. बघा आता शिक्षण फुकट आहे, वरून पैसे फुकट आहेत, घर फुकट आणि लग्न फुकट. लग्न झाल्यानंतर बाई जर फुरमाश राहायचं चांगले आहार खायला फुकट आणि बाई डिलिव्हरी झाल्यानंतर 15,000 रुपये फुकट. त्याच्यानंतर महिन्याची खावटी फुकट, त्याच्यानंतर राशन फुकट, त्याच्यानंतर लाडके बहिणीचे पैसे फुकट आणि काही योजना पण फुकट असतात. मग जर असा जर फुकट दिला तर आपला देश कसं काय सुधारायचा? हे गोडाऊनला कोणी कामं करायची, या कंपन्यांना कोणी कामं करायची? आता आपल्या देशामध्ये हजारो हॉस्पिटल असतील, सरकारी प्रायव्हेट, त्याच्यामध्ये कामं कोणी करायची? आता ती आपले बिल्डिंगचे कामं आहेत, हजारो लोक बिनकामात, ती कामं कोणी करायची? आता समजा आम्हाला असं असेल तर शेतकरी पण लावू शकत नाही. 2 वर्षांनी शेतीवरती अन्नचा शॉर्टेज आल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्हाला पण माणसं मिळत नाही, कारण त्यांना सरकारने सगळाच फुकट द्यायला लावला. तर मग ते कशाला कामाला येतील? म्हणजे आता ही कामं कोणी करायची? आणि इतर सर्व आपले वाहनं चालवतात, ती कामं कोणी करायची? आता ईट भट्टीवरती जर जी माणसं सांगतात, आमचा एक लेबर गेला ना इथून गाडी भरून मुंबईला, तो रोज 1000 रुपये घेऊन येतो. 2 माणसाची 3 माणसाला 2,000-3,000 रुपये आणतात. मग ही कामं कोणी करायची? सगळा फुकट मिळला तर. आणि फुकट मिळाल्यानंतर हा जो पैसा येतो त्या संध्याकाळी सगळं धाब्यावर जातो. संपूर्ण पैसा धाब्यावरती झालो. मग सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे, याच्याला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. ही घरकुल योजना आमच्या गावामध्ये 25, 30, 40 घरं आले असतील, त्याच्यात ओरिजिनल दाज बांधली असतील. ज्याला 1-2 घरं आहेत त्याला घरकुला दिली आणि त्यांनी काय केलं माहिती आहे? घराला अशा पर्यावरल्या आणि पर्यावरून पैसे काढून घेतले, जुने घराला प्लास्टर केले आणि त्यात फोटो काढून त्याचे पैसे घेतले. आणि काही लोकांनी 2 वर्ष अगोदर घरकुल बांधला, तर घरकुल खोलला आणि ते घरकुल खोलून त्या बिटा खोलल्या, त्या पत्र काढले, ते एंगल काढले आणि तेच जोत्यावरती घर रचला. एक या आणून या खरी मशीनवर पावडर आणली, या टेम्पो आणि 10 गोणी सिमेंटावर रचला आणि ते 2.5 लाख रुपये घेतलं. अवरा भ्रष्टाचार चालले. बघून मला सरकारला एकच सांगा आहे, ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आमदार ठाण्याचा वाघ एकनाथ शिंदे साहेब यांनी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये याची जरूर चौकशी करावी. यो जो भ्रष्टाचार होतो थांबवावा. कारण ते याला कारणीभूत सगळे ते गावचे, प्रत्येक गावचे सरपंच, सेक्रेटरी आणि त्याची शिपाई आहेत. आणि काही लोकांनी जिकडे तिकडे ऐकायला आहे, एक गावाला तिथे कुठे दुगार दाबार असून लिहिला, एके घरात 5 घरं आली होती, बापाला 1 आणि 4 पोरांना. त्यानंतर बोलतो हप्ता करून डायरेक्ट मोटर सगळी घेतली. आपण बघायला गेलो, पण असा पैसा सरकारचा वाया जाता कामा नाही. म्हणून सरकारने मंत्री आपले देव आहेत 3 यांनी हे सर्व महाराष्ट्रामध्ये, सर्व देशामध्ये याचा व्हायला पाहिजे, चेकिंग व्हायला पाहिजे. त्याची त्या जो भ्रष्टाचार आहे थांबवला पाहिजे.
याचे सर्वे करून ज्याच्यामध्ये कोण गुन्हेगार असेल, तो युवा असेल, सरपंच असेल किंवा सेक्रेटरी असेल किंवा ते शिपाई असतील किंवा ते ज्याला घरकुल आहे ते असतील, तर त्याने त्यांच्यावर कारवाई करावी एवढं माझं सांगणं आहे. आणि एकच बोलायचं आहे, सरकारला जर देश सुधारायचा असेल तर फुकट देणं बंद करा. कोणाला फुकट द्यायची काहीच गरज नाही. अहो तर तुम्ही फुकट द्यायला काही गरज नाही. आता घरातून बाहेर निघाला माणूस शेतीवरती कामाला जातो तर 500 रुपये 700 रुपये रोज आहे. 2 टाइम 3 टाइम खायला आहे त्याला, काही फुकट द्यायची गरज आहे. आणि या रोज आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, जर या काळाचा असेल देश सुधारायचा तर महागाई आहे ना 30% कमी करावी सरकारने. आणि या पेट्रोलचे भाव कमी करा, डिझेलचे भाव कमी करा, गॅसचे भाव कमी करा. आणि प्रत्येकाच्या हातात काम द्या, काम. हे फुकट पैसे देऊ नका. प्रत्येकाला रक्ताचा घाम घालून 2 पैसे मेहनत करून 2 पैसे कमवू द्या ना, खाऊन पिऊन सुखी राहू द्या, तेव्हा तो आपला देश सुखी होईल. आता फुकटचं खाऊन दारी पिऊन रस्त्यावर फिरून देश सुखी होणार नाही. मग सरकारला सांगतो की सरकारने त्याच्यावर विचार करावा आणि भ्रष्टाचार जातो तो थांबवावा, कारण त्याचा सगळ्यात तकलीफ होतं. आता देशात 100% लोक असतील, त्याचे 90% लोक मेहनत करतात, 10% लोक फुकट खातात, रस्त्यावर फिरतात. हे चुकीचं आहे. या सरकार थांबावा, सरकारने त्याच्यावर विचार करावा. आणि मला सरकारला म्हणणं आहे, आमचा मोदी सरकार बोलत होता, बरेच वेळेला बोलले का सबको लखपती बनाएंगे. सगळ्यांना लखपती सरकारने बनवले सुद्धा आमचे. आणि बघा, सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कोणता 10,000 होता, कोणता 15,000 होता, कोणता लाख होता, या कोणता 20,000 होता, लाख रुपये केला. आणि लाख रुपये केला. आणि तिचे पहिले जे मास्तर होते ना, मास्तर, त्यांचा 5,000 10,000 पगार होता. त्यांना आता 70 80 लाख रुपये पगार आहे. ते पहिले सायकलीवर जायचे, ते आता 4 व्हीलरमध्ये जायला लागले. आनंदाची बात आहे. बघा, जेव्हा आमचा मोदी सरकारला शेतकऱ्यांचा भाग जेव्हा आला, तेव्हा आपल्या सोन्याला भाव 17,000 रुपये तोला होता. पण तो आता भाव जवळ मला वाटतं 85-90 हजार रुपये तोला झालेला आहे. पण शेतकऱ्याला आमच्या सरकारने शेतकऱ्याला तिथंच थांबवला. का थांबवला मला समजत नाही. आता जवळ आम्ही जून महिन्यामध्ये ते याला गेलो होतो, आंबेडला माझा पोरगा गेला होता, आम्ही भिवंडीला गेलो होतो. तेव्हा ते सरकारचा बियाणं दुकानावर बियाणा एक कारी 140 दिवसाचा पीक 500 रुपये किलो, एक कारी 120 दिवसाचा पीक 400 रुपये किलो, आणि इतर भाता सगळे 110 रुपये किलो. आणि ती आम्ही आवडे मागाची बियाणं हाणाची आणि पेरणी केल्यानंतर ती भाता निघली तर तिथपर्यंत जवळ आवणी बेंणी आणि कापणी होय तोपर्यंत जवळ 5 ते 5.5 महिने उलटून जातात. तेव्हा आम्ही रात्र दिवस शेतावर जात असतो. आम्हाला रात नाही माहिती, आम्हाला दिवस नाही माहिती, आम्हाला पाणी नाही माहिती, आम्हाला पूर नाही माहिती, आम्हाला ऊन नाही माहिती, आम्हाला चिखल नाही माहिती, आम्हाला काटा नाही माहिती, आम्हाला गवत नाही माहिती, आम्हाला साप नाही माहित. सतत पेरे करत असतो. का ते वर्षी जर चांगला पीक आला तर सरकारने जर भाव वाढवून दिला तर आमच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा तो कमी होईल. पण सरकार आमचे का दुर्लक्ष मला समजत नाही. अरे शेतकरी म्हणजे देशाचा पाया आहे, पाया. शेतकरी जर कमजोर राहिला तर देशामध्ये कुठून धान्य येतात. देश सुद्धा कमजोर व्हायला टाइम लागणार नाही. अहो, आपल्या देशामध्ये किती सोनं असेल, किती चांदी असेल, किती पैसा असेल, किती हिरे असेल, किती माणिक मोती असेल, त्याचा अंत नाही. पण जर देश जर जगवायचा असेल तर त्याला अन्य द्यायला लागेल. बघून सरकारने आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावा, आम्हाला सहकार्य करावा ना. मना बोलायचं मत असं आहे, आता आमचा तर वीट भट्टीचा धंदा आहे. काय मी सांगतो, वीट भट्टीच्या धंद्याची आमची आवरी मोठी मंदी आलेली आहे, काही हिसाब नाही. कोणी ते मालाला इचरीत नाही. आमची परिस्थिती आवरी खराब झाली, काही हिसाबाची बाहेर आहे. बघून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा. आवडच मला बोलायचं आहे. जवळ 70 वर्षाची मी 59 वर्षाचा आहे. मी सध्या 7-8 वर्षाचा असताना आमच्या घराच्या बाजूला एक कातकरी लोकांचा पारा होता. त्या घरामध्ये 15 ते 16 घरं होती. 16 घरं होती. त्यांची परिस्थिती अशी होती, त्यांची सुद्धा आमची सुद्धा, आम्ही एकत्रच राहायचो. मधीतून असा बैलगाडचा मार्ग होता. पश्चिमला ते राहायचे आणि पूर्वेला आम्ही राहायचो. एकत्रच आम्ही खेळायला सगळे होतो. पण तिथे आवडी परिस्थिती होती का राहायचा ठिकाणा नव्हता आणि खायचा ठिकाणा नव्हता. पण ती माणसं मग त्यांना बघ त्याला पाऊस झाल्यामध्ये भात लावणीचं काम मिळायचं आणि कापणीचा धोंडी मळणीचा काम मिळालं. नंतर अख्खा वर्षभर त्यांचा जंगलावर गुजारा चालायचा. सकाळी कुराट घेऊन 2 माणसं जंगलात जायची आणि जंगलातून 2 फाट्यांचे आणायचे आणि ते भेवंडेला कोणी इकायचे. त्याचे 7 रुपये याचे. तिकडनं अन्न पाणी आणून मग संध्याकाळी संध्याकाळी ते अन्न पाण्याला मिळायची. आवडी त्यांची परिस्थिती खराब होती. एवढंच नवं, आवडच्या बाई होत्या ना, बाई माणसा त्या आमच्या आईसारख्या होत्या. तिथं आम्ही खेळायला जायचो. ते रात्री आंध्रप्रदेश आंघोळ केली ना तर एक लुगरं होत्या त्या धावाच्या आणि कमरेला फरका बांधायच्या आणि ते लुगरं कमरेला फरका नेसून
आणि ती एक लुकडा आहे तो दांडीवरती वालच घालायच्या आणि वालच घालून ते सकाळी वाल्यानंतर डबल नेसून जायच्या. ही परिस्थिती सगळ्यांची होती. अहो सण असला ना तर 50 पैसे काढून 2 रुपये बाटली दारू होती. 50 पैसे काढून आणि एक बाटली दारू आणण्याचा सण साजरा करताना सकाळी उठून डबल जायचा त्याच्यावर. अहो त्यांची परिस्थिती खराब होती. पण अशा दिवस सरकत दिवस गेले आणि जवळजवळ 85, 86, 87ला आस्ते आस्ते वीटभट्टीचा धंदा निघाला. ते घाटकोपरला पुतनखान बघून एक सेठ होता, एक दमानी होता, एक के राजपूत होता, एक संघवी होता, एक भवनजी होता. इथे निघले आणि ते आस्ते आस्ते धंदा चालू झाला. आता चालू झाल्याच्या नंतर मी पहिल्यांदा वर्षाला मी 6 बिराड आणली होती, त्याच्यानंतर 11 आणली, त्याच्यानंतर 18 आणली, त्याच्यानंतर 25 आणली. धंदा आस्ते आस्ते वारच गेला. माणसं एवढी भारी होती, त्या देवासारखी होती माणसं, देवासारखी कामा करणारी. आम्ही कधी भेदभाव नाही केला, त्याच्यात एकत्रच आम्ही सण साजरा करायचो. अशी देवासारखी माणसं होती. आपला शेट येणार आहे आपल्याला भेटायला किंवा न्यायला तर देवासारखी वाट बघायची. लोक सांगत आमचा शेट येणार आहे, आमचा भाऊ येणार आहे, आमचा दादा येणार आहे अशी सांगायची. पण ती आता राहिली नाही. आता अशी परिस्थिती करायनंतर बघा तुम्ही जी 3 टाइम एक टाइम मांदा जेवायची पण कन्हेरी पेच किंवा राहायची ती वीटभट्टीवर धंद्या चालू झाल्यानंतर ती 3 टाइम ती 4 टाइम जेवायला लागली. अहो ती बाई एक लुगडं नेसून ना दिवस काढायची. त्या वीटभट्टी वाचल्यानंतर त्यांना 10, 15, 20 त्यांच्याकडे सारे आहेत. अहो सायकल तर कोणाला बघायला मिळत नव्हती. पण आमच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या माणसांच्या जवळ आज 1, 2 मोठा सारखेले आहेत. अहो तुमच्याकडे तो कर्मचारी त्यांच्याकडे एक मोबाईल असेल पण आमच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या माणसांच्याकडे 1, 2 मोबाईल आहेत. काय झाला? अहो ते वीटभट्टीवर कामाला येणाऱ्या माणसाने लाखो लोकांना रोजगार देतात. आता काय 25% धंदा राहिला, आता बराच कमी झाला. आता लाखो लोक रोजगार 25%. हजारो लोकांची लग्न केली असतील, हजारो लोकांची घरं बांधली असतील. अहो मीच कधी केली लग्नात मला अंदाज नाही, तर मी सांगतो का आम्ही केली. मग ते आम्ही काय ते लोकांचा सरकार सांगितलं का तुम्ही त्याला पैशाचं गलत काम करता. अहो आत्ताची गोष्ट आहे, आता 1 महिने अगोदरची. आमच्याकडे एक माणूस कामाला आहे तिथं रायपाड येतात, त्याचं नाव विश्वनाथ वाजे. त्याची पोरगी गोडाऊनला कामाला होती. गोडाऊनला कामाला असताना तिला ताप यायला लागला. ताप असताना तिचा ताप चेक केला तर तिचा डेंगू होता. तर डेंगू आता ते गोडाऊनवाले त्याने 1 रुपया नाही दिला. त्याने माझ्या पोराला फोन केला, अंकुश दादा माझ्या पोराला डेंगू आहे, काय करू? मुंबईला न्यायला ते जमणार नाही, ते मुंबईला न्यायला न्यायला जमणार नाही, सरकारी हॉस्पिटल ताबडतोब उपचार होत नाही, काय करू? मी तो लढायला लागला. मग माझ्या पोराने सांगला का लगेच ताबडतोब त्या आलराजीमध्ये घेऊन जा. आणि ते डॉक्टरला फोन केला की या माझा माणूस आहे, याला 100% उपचार करणार, या तिथून पार काढा. जवळजवळ ते 8-10 दिवस तिथे पोर ऍडमिट होती. त्याचा किती बिल झालं माझ्या लक्षात 20 ते 25 हजार झाला असेल. पण माझ्या पोराने भरून ना ते पोरला चांगले करून आणली. म्हणजे काही गलत आहे का? हो लोक शेतकरी सांगतो आपले सरकार सांगते का तुम्ही पैसे येता गलत करता. हे गलत नाही. आम्ही जर मरत माणूस असल्याला तर जगवतो आणि त्या काही कर्मचारी सांगतात काही ते कार्यकर्ते आहेत त्या तुम्ही गलत करता. हे गलत नाही. आम्ही सहकार्य करतो. आमच्या कारखान्यावर 5 महिने कामाला असतात आणि 7 महिने घरी असतात, तरी आम्ही त्याला सांभाळतो. आम्हाला आमच्याकडे येऊन ते हक्काने पैसे दादागिरीने पैसे मागतात तरी आम्हाला देतो. आम्ही त्यांना बाबा जा खा प्या मजा करा सुखाने राहा. तर आम्ही काय वाईट करतो बघून सरकारला सांगतो आमच्या सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा. आम्हाला त्यातलं काहीतरी नाही मिळवून द्यावा. कारण आपल्या कुठं असं आमच्या खोटे कशी होतात खोटी कशी करतात याच्या 18 शिटीच्या असं नाही व्हावा. सरकारने त्याचा विचार करावा. 18 शिटी केशी जरूर करावा पण त्यांनी प्रत्येक चौकशी करावी. आणि चौकशी करून जर तो खरंच तो शेतकरी जर गुन्हेगार असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि नाही शेतकरी गुन्हेगार नसेल तर तो गुन्हा करायला खोट्या जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सरकारने लक्ष द्यावा. चौकशी करून त्याच्यावर आम्हाला शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला धंदा जोर वीटभट्टी आम्हाला सरकारने आम्हाला न्याय द्यावा. सरकारला आम्ही सांगतो का ते पैसे तुम्हाला वाटायचा असेल आम्ही म्हणाले आनंदाची बात आहे. ते बघा आपले वाघ शिबेवरती उभे आहेत. अहो 4 वर्ष आम्ही गेलो होतो 4 धामला. तिथे आपली तर एक दिवस का थांबू शकत नाही. तिथे आपले जवान वर्षानुवर्षे तल थकून आहेत. त्यांना ना खायचं ठिकाण ना असेल का राहायचं ठिकाण ते आपण बघायला गेलो नाही. आणि ते बेसावध असं जर दुश्मनाने हल्ला केला त्यांची जर गोळी लागली तर तरफरून मरतात. त्यांना पाणी पाजायला कोणी नसतं. ते पैसे त्यांचे ते बायका पळून पैसे द्या, त्यांच्या आई बापाला पैसे द्या. असे दारू फुकटचं खाऊन दारू पिऊन रस्त्यात मिळणारा पैसे नका देऊ. अहो हे आपले पोलीस कर्मचारी त्यांचे मोठे साहेब
ते रात्री सुट्टी आल्यानंतर कोणी 8 वाजता घरी जातं, कोणी 9 वाजता घरी जातं, कोणी 10 वाजता, कोणी लांब असतं तर 11 वाजता घरी जातं. आणि रात्री काही अनुचित प्रकार घडला, काही झंझाटाला भांडण झाली मोठी, तर त्याला जर मोठ्या साहेबांचा किंवा तिच्या मंत्र्याचा फोन केला तर त्याला तिथे हजर व्हावं लागतं. त्याला संपूर्ण रात तिथे राहायला लागतं. त्याला काय तिथे रात लागे दिवस राहायला लागतात, 4-4, 8-8 दिवस तिथे लागतं. त्यांचं सुद्धा खायचा राहायचा ठिकाण नसतं, ते पण दौलतकारी घालून वागतात. मग असे पैसे ते सरकारने त्याला सुद्धा मदत करावी. आणि उरलेले पैसे आहेत ना ते शेतकऱ्यांना द्यावा. शेतकरी हा एकच जातीचा नाही, आपल्या देशामध्ये जवळ जाती आहेत, तेवढ्या जातीचा शेतकरी आहे. ते शेतकऱ्यांना पण थोडं सरकारने सहकार्य करावा. आणि माझा एकच म्हणणं आहे, मोदी सरकारला, आपले अमित शहा सरकारला, आमचे 3 वाघ महाराष्ट्राचे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री, तसा उपमुख्यमंत्री माननीय आपला शिंदे साहेब, आमचा ठाण्याचा वाघ, यांना तिघांना हात जोडून आम्ही 80 कोटी शेतकऱ्यांचा हे सगळे मंत्र्यांना विनंती आहे का तुम्ही देश सुधारा, तुम्ही समान नागरिक कायदा करा. जर तुम्ही समान नागरिक कायदा काढला हे देशातली महाराष्ट्रातली घाण निघून जाईल. कारण निघून बघा, त्या खोट्या केशी होणार नाही, बलात्कार होणार नाही, चोऱ्या होणार नाही, मारामारी होणार नाही, लुटमार होणार नाही, आणि कोणता टायमावर खून झाला तो सुद्धा झाला ते राहणार. सगळे लोक खाऊन पिऊन सुखान राहून गोरे नांदतील, सुखाने राहतील. बघून आमचा या 80 कोटी शेतकऱ्यांचा म्हणणं आहे का सरकारने यावर करावा, समान नागरिक कायदे करावा. 80 कोटी लोकांचा आमचा मोदी सरकारला, अमित शहा सरकारला आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सरकारला, आमचे अजितदादा पवार सरकारला, माननीय आमचे ठाण्याचे भाग एकनाथ शिंदे सरकारना कोटी कोटी प्रणाम. आणि माझ्या आता यावर नुकसान झाले याच्यावर सरकारने लक्ष द्यावा.